गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सो हाय गाईज, माझं नाव आहे प्रवीण शिंदे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुपौर्णिमेच्या विषयी थोडी माहिती. तर चला तुम्हाला सांगतो. तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरा करतात आणि गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हणतात. व्यास पौर्णिमा का म्हणतात? क्योंकि त्याच दिवशी व्यास गुरूंचा जन्म झाला होता. त्याच्यामुळेच आपल्या गुरूंकडून आपल्याला शिक्षण भेटतं, आपला संस्कार भेटतो आणि म्हणून आपल्याला आपल्या गुरूंचा धन्यवाद केला पाहिजे. आणि गुरुपौर्णिमेच्या मागे इतकी स्टोरीज आहे, पण त्याच्यामध्ये मला एक स्टोरी आवडली आणि त्या स्टोरीचं नाव आहे हनुमान आणि सूर्यदेवाची. चल आता तुम्हाला सांगतो. तर हनुमान छोटे होते तेव्हा पण ते खूप ताकदवर आणि बुद्धिमान होते. आणि तुम्हाला माहितीच आहे, त्यांनी सूर्यदेवाला फळ समजून घेऊन घेतलं होतं. मग त्यांनी विचार केला की ना सूर्यदेवांना आपलं गुरु बनवावं, की ते खूप तेजस्वी आहे. आणि म्हणून ते खालून पुन्हा सूर्यदेवाकडे गेले आणि मग सांगितलं, सूर्यदेवा तुम्ही कृपा माझी गुरु व्हा. तर सूर्यदेवा म्हणतात, नाही हनुमान, मी एका जागेवर स्थिर थांबू शकत नाही. मला भोवतीच फिरावं लागतं. म्हणून मग मी तो शिक्षण कसं देणार? मग हनुमाननी कसं तरी सांगितलं की अगदी तुम्ही एक स्थिर थांबू शकत नाही, पण मी तरी तुमच्या सोबत गोल फिरू शकतो ना. तर मग हनुमाननी हट्ट करून तर सूर्यदेवा तयार झाले त्यांचे गुरु व्हायला. आणि मग म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय शिकायला भेटलं की आपण अभ्यास करायचा आणि आपला मेन फोकस अभ्यासावर असायला पाहिजे. मगच आपण आपल्या टीचरचे फेवरेट होऊ शकतो. तर ठीक आहे, आजसाठी एवढंच. तुम्हाला विनंती करतो आणि बाय.